आज आपल्याला गव्हाचं पीठ वापरून पिझ्झा बनवायचा आहे। चला पटकन एका बोलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ, पाव चमचा साखर, मीठ, 1 चमचा तेल, ओरिगॅनो, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालून दह्याचा वापर करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळायला थोडा वेळ लागतो, तर अगदी छान असं मस्त पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला सुती कपडा ठेवायचा, यावरती अर्धा तासासाठी बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर परत एकदा पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। याचे 2 भाग करून घेऊया। कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि फोकच्या साहाय्याने त्याला छोटे छोटे होल करून घ्यायचे आहेत आणि उलट्या साईडला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। पॅन गरम झाल्यानंतर बेस आपल्याला टाकून त्यावरती थोडं पाणी शिंपडून आपल्याला मध्यम आचेवरती पिझ्झा बेस मस्त भाजून घ्यायचा आहे। पाहू शकता अशा पद्धतीने पिझ्झा बेस तयार झालाय। आता पिझ्झा पास्ता सॉस, टोमॅटो केचप, मेयोनीज टाकून व्यवस्थित आपल्याला पिझ्झा बेसला लावून घ्यायचा आहे। त्यावरती मी चीज, ओरिगॅनो टाकते। आपल्याला चिली फ्लेक्स आवडत असेल तरी टाकू शकता, भाज्याही टाकू शकता। त्यानंतर मध्यम आचेवरती पिझ्झा मस्त भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचा पिझ्झा करून तयार झालेला आहे।